वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि त्याची काय इनटेक कॅपॅसिटी आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 337 कॉलेजेस आहेत. 337 कॉलेजेस आर देअर आणि त्यामध्ये 1,39,733 म्हणजे जवळपास 1,40,000 ह्या सीट्स आहेत. 337 कॉलेजेस आहेत आणि 1,40,000 सीट्स आहेत. तर आता आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये CET थ्रू किती ॲडमिशन होतात आणि JEE थ्रू किती ॲडमिशन होतात आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू किती ॲडमिशन होतात हे आपण आता बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते ह्या वेगवेगळ्या 7 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. तर पहिला जे आहे ते COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, कारण प्रत्येकाचं ड्रीम कॉलेज जे आहे ते COEP आहे. त्यामुळं परंतु आता हे COEP जे आहे ते सेपरेट युनिव्हर्सिटी झालेली आहे, म्हणून त्याला आपण असं म्हणतो आहे की COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तर COEPच्या जे काही सीट्स आहेत त्यातल्या 80% सीट्स ह्या CETच्या मार्क्सच्या बेसिसवरती दिल्या जातील. 20% सीट्स ह्या JEEच्या मार्क्सवरती आहेत. म्हणजे JEEचा कोटा 20% आहे आणि CETचा 80% आहे. आणि मॅनेजमेंट सीट्स हे नाही आहेत. COEPमध्ये देर आर नो मॅनेजमेंट सीट्स. जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्मेंट फंडेड कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा हा नसतो. जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हा मॅनेजमेंट कोटा बघायला मिळतो. दुसरं जे कॉलेज आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जे माटुंगा मुंबई येथे आहे, ज्याला आपण ICT असं म्हणतो. ज्यांना केमिकल इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हे कॉलेज जे आहे ते बेस्ट आहे, ICT मुंबई. तर ह्या ICT मुंबई ही पण एक युनिव्हर्सिटी आहे. ह्याच्यामध्ये 70% सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातील आणि 30% सीट्स ह्या JEE थ्रू आहेत आणि देर इज नो मॅनेजमेंट कोटा बिकॉज इट इज गव्हर्मेंट कॉलेज. तिसरं जे कॅटेगरी आहे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मग काही कॉलेजेस हे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत आणि काही कॉलेजेस हे ॲटोनॉमस आहेत. मग परंतु ते सर्व जे आहे ते आपण गव्हर्मेंट कॉलेजेसच्या अंडर घेतलेलं आहे. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील तर 100% सीट्स ह्या CET थ्रूच भरल्या जातात. देर इज नो JEE कोटा. ह्याच्यामध्ये JEE कोटा नाही आहे किंवा मॅनेजमेंट कोटा देखील नाही. तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जसं VJTI आहे, WC सांगली आहे, गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद आहे, अमरावती आहे, अशा कॉलेजेसमध्ये सर्वच्या सर्व सीट्स ह्या CET थ्रू म्हणजे CETच्या मार्क्सच्या बेसिसवरतीच भरल्या जातील. तिथं JEEचा कोटा नाही किंवा मॅनेजमेंटचा कोटा देखील नाही. चौथी एक कॅटेगरी आहे जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, म्हणजे आपण ह्याला बाटू म्हणतो. बरेचसे महाराष्ट्रातील बरेचसे कॉलेजेस म्हणजे नियर अबाउट 76 कॉलेजेस जे आहेत ते ह्या बाटू ह्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट झालेले आहे. तर हे ह्या युनिव्हर्सिटीचं देखील एक कॉलेज आहे. तर त्या बाटूमध्ये बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ह्यांचं देखील एक युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सर्व सीट्स 100% सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातील. त्याच्यामध्ये 85% सीट्स महाराष्ट्रातील स्टुडंटसाठी आहेत आणि 15% सीट्स ह्या कोकण रिजन. जर तुम्ही तुमची 12वी जर कोकण रिजनमध्ये झालेली आहे म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर ह्या जिल्ह्यामधनं जर आपली 12वी झालेली असेल तर ह्या विद्यार्थ्यांसाठी 15% सीट्स ह्या कॉलेजमध्ये रिझर्वड आहेत आणि बाकीच्या 85% सीट्स ह्या महाराष्ट्रातील स्टुडंटसाठी आहेत. पाचवी जी कॅटेगरी आहे ते प्रायव्हेट किंवा आपण त्याला अनएडेड कॉलेजेस म्हणतो. हे प्रायव्हेट कॉलेज असतील
किंवा प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज असतील, तर अशा कॉलेजेसमध्ये 65% सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातात. म्हणजे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, या प्रायव्हेट कॉलेजमध्ये 20% हा मॅनेजमेंट कोटा आहे. म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजकडे 20% सीट्स हा इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये असतात. 15% सीट्स हा JEEच्या कोट्यामध्ये असतात. म्हणजे 20 आणि 15 असे 35% सीट्स गेल्या, तर उरलेल्या जे काही 65% सीट्स आहेत त्या CET थ्रू भरल्या जातात. म्हणजे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, मग ते युनिव्हर्सिटीच्या अंडर असतील किंवा ॲटोनॉमस असतील, तर अशा ह्या अनएडेड कॉलेजेसमध्ये 20% सीट्स मॅनेजमेंटच्या आहेत, 15% सीट्स JEEच्या आहेत आणि 65% सीट्स या CETच्या बेसिसवरती भरल्या जातात. नंतर 6th टाईप ऑफ कॉलेज जे आहे ते मायनॉरिटी कॉलेज. मायनॉरिटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे रिलिजियस मायनॉरिटी आणि दुसरी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. म्हणजे रिलिजनच्या बेसिसवर मायनॉरिटी आहे आणि काही लँग्वेजच्या बेसिसवरती म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे. तर हे जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, 50% सीट्स ह्या त्या मायनॉरिटीसाठी रिझर्वड असतात. समजा एखादं हिंदी भाषिक मायनॉरिटी आहे, तर हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी 50% सीट्स आहेत आणि 50% सीट्स या CETच्या बेसिसवरती, म्हणजे सर्व सीट्स CETच्या बेसिसवरतीच दिल्या जातील, परंतु 50% सीट्स ह्या मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी असतील आणि उरलेल्या 50% सीट्स ह्या इतर कॅन्डिडेटसाठी असणार आहेत. तर हे जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत हे देखील प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. मग ह्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 20% सीट्स मॅनेजमेंट कोटा आहे, 15% सीट्स JEEचा कोटा आहे आणि उरलेले जे काही 65% सीट्स आहेत, 20% सीट्स हे मॅनेजमेंट कोट्यामध्ये गेल्या, 15% सीट्स या JEEच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये भरल्या जातील आणि उरलेल्या जे काही 65% सीट्स आहेत त्या 65%मध्ये 50% सीट्स ह्या मायनॉरिटीसाठी आहेत आणि 50% सीट्स ह्या इतर मुलांसाठी अवेलेबल आहेत. आणि 7 नंबरची जी कॅटेगरी आहे ती आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. तर आपल्या ह्या CET थ्रू ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन होणार नाही. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा प्रायव्हेट किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, जशा की MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जी की कोथरूड पुणे येथे आहे. दुसरी आहे MIT ADT युनिव्हर्सिटी जी पुणे येथे लोणी या ठिकाणी आहे, किंवा भारती विद्यापीठ जे पुणे येथे आहे. सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी जे मुंबईमध्ये आहे, किंवा सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जी पुण्यामध्ये आहे, किंवा GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी जी पुणे येथे आहे, किंवा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी जी पुणे येथे आहे. तर अशा ह्या ज्या प्रायव्हेट किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन हे त्या युनिव्हर्सिटीमार्फतच केलं जातं. आपल्या CET किंवा DTE थ्रू आपली जे काही इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस आहे ह्याच्या थ्रू केल्या जात नाहीत. सो देर इज अ सेपरेट ॲडमिशन प्रोसेस. ज्या विद्यार्थ्यांना ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी त्या युनिव्हर्सिटीजला व्हिजिट करणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाणं गरजेचं आहे आणि त्यांची जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे, मग त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम असेल किंवा ते CETच्या मार्कच्या बेसिसवरती देतात किंवा JEEच्या मार्क्सवरती देतात, हे त्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला वेबसाईटला किंवा तिथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला ते समजणार आहे. आपली जे काही महाराष्ट्रातली CETची जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे कॉलेजेस नाहीत.